नमस्कार मंडळी. तर तुम्ही हा जो माझा आता व्लॉग पाहणार आहात तो आहे मी माझ्या चुलत्यांकडे चाललो आहे, ते म्हणजे नेरूळ नवी मुंबईला. माझे चुलते जे आहेत ते बऱ्याच वर्षापासून मुंबईमध्ये राहत आहेत आणि तुम्ही जे बघताय माझं आयुष्य थोडंसं टीडियस आहे. दरवर्षी ठरवायचो मी आज जाईन उद्या जाईन आज जाईन उद्या जाईन, पण ते काय जमायचं नाही. पण शेवटी मी आता यावेळेला ठरवलं की आज जायचंच. एकदम सडन में हडन, एकदम अचानक भयानक प्लॅन जो होता माझा तो मी बनवला. आणि हे तुम्ही बघू शकताय माझ्या आकुर्डी रेल्वे स्टेशनवरून मी चाललो आहे नेरूळला. आता तुम्ही म्हणाल मी आकुर्डी रेल्वे स्टेशनपासून कसा काय चाललो आहे, तर थोडासा प्रॉब्लेम लोचा झाला आहे. खरं तर जी ट्रेन मला प्रगती एक्सप्रेस मला पकडायची होती सकाळची लोणावळ्यात जाऊन, ती काय मला पकडता नाही आली. थोडंसं लेट झालो, 15 मिनटं लेट झालो, त्याच्यामुळे ती माझी एक्सप्रेस गेली. म्हणून मी शेवटी ठरवलं की एका नवीन पद्धतीने जायचं. तर ही जी आयटनरी मी तुम्हाला सजेस्ट करू शकतो. जर तुमची एक्सप्रेस सुटली तर जायचं कसं, तर सगळ्यात पहिल्यांदा मी काय केलं, आकुर्डीतून लोणावळ्याला आलो. लोणावळ्यातून बाहेर पडल्यावरती तिथे KMT म्हणजे खोपोली म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या काही बसेस असतात, तर ती पकडायची. ती बस पकडलीत की तुम्ही खोपोलीच्या रेल्वे स्टेशनजवळ ती जाऊन तुम्हाला सोडेल. ह्या टाईपच्या प्रवासाने तुम्ही जाऊ शकता. हे तुम्ही आता बघू शकता, हे लोणावळ्यातून ज्यावेळेला आपण खाली खोपोली उतरतो तिथलं हे एकदम सुंदर धुकदारी दृश्य. हे उजव्या हाताला खरं तर मोठी दरी आहे जी लोणावळ्यात प्रेक्षणीय स्थळ आहे. म्हणजे बरेचसे कपल डप्पल इकडे येतात आणि फुल टाईमपास करतात, मजा मस्ती करत असतात. मस्त स्पॉट आहे हा खरं तर. आणि हा तो लोणावळ्यातला मेन स्पॉट जिथून आपल्याला एक्सप्रेस वे खरं दिसतो इतर सीझन्सला. पण आता तिथे घनदाट धुकं पसरलेलं आहे, एकदम जोरदार. म्हणजे जर तुम्ही एकदम बारीक डोळ्यांनी बघितलात ह्या व्हिडिओमधून तर तुम्हाला बारीक दिसेल. आता आपण पोहोचलो आहोत हे खोपोली रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी थीमला साजेशी. तिथून तुम्ही जाऊ शकता खोपोली रेल्वे स्टेशनला. आणि ज्याप्रमाणे तुम्ही पाहताय हे खोपोली रेल्वे स्टेशनला मशीन आहे आणि थँक्स टू सेंट्रल गव्हर्मेंट आणि रेल्वे गव्हर्मेंट, ॲक्च्युली रेल्वे विभाग त्यांनी ह्या अशा मशीन बसवल्या जेणेकरून आमचं आयुष्य सुखकर झालेलं आहे. अशा प्रकारे मी आता बसवलं आहे खोपोली टू कर्जतला जायला, जे काही 20 रुपये तिकीट आहे. आणि तुम्ही बघू शकता इतका पाऊस होता. म्हणजे मी ज्याला त्याला विचारायचो जाताना की पाऊस काल पण होता का, तर सगळे म्हणायचे नाही काल नव्हता, आजच नेमका एवढा पाऊस आहे. म्हणजे खरं तर मी एकदम रॉंग डे निवडला असं मला वाटायला लागलं. पण थोड्या वेळेसाठी असं वाटलं की अरे आपण जा रे ले इतने दिनों के बाद. म्हणजे तसं पाहायला गेलं तर 5-6 वर्षांनी मी माझ्या चुलत्यांकडे जात होतो. मग थोडंसं तर एक्झाम देणे मागता की नाही. आणि खरं तर ही माझी एन्व्हायरमेंटल चॅलेंज होतं माझ्यासाठी हे, कारण पाऊस खूप होता, भयंकर पाऊस होता. म्हणजे मी अगदी घरापासून निघालो पुण्यातून तेव्हापासून जो पाऊस सुरू होता तो तुम्ही पाहू शकताय. अगदी घरापर्यंत तुम्ही पाहाल याच्या पुढे की घरापर्यंत हा पाऊस होता. आता मी फायनली उतरलेलो आहे कर्जत रेल्वे स्टेशनला. एक दीड ते 1.25 तासाचा हा प्रवास आहे खोपोली ते कर्जत. याचं 20 रुपये तिकीट आहे. आता मी ही ट्रेन पकडलेली आहे कर्जतवरून ठाण्याला जायला. मला जायचं होतं नेरूळला. म्हणजे ॲक्च्युली हा उलटा पुलटा प्रवास झालेला आहे, पण बाय लोकल जर तुम्हाला जायचं असेल तर हे असंच जावं लागेल. आता फायनली मी पोचलो आहे माझ्या चुलत्यांच्या घरी. त्यांनी एक नवीन घर घेतलं आहे नेरूळला, छान घर आहे. आणि फायनली मी माझ्या चुलत्यांच्या घरी पोचलो. ही आहे माझी बहीण सुरुची. तर मंडळी आता आपण चाललो आहे आपल्या बहिणीबरोबर बालाजी मंदिरला. बालाजी मंदिर हे बालाजी मंदिर हे
बालाजी मंदिर कुठे आहे हे? नेरूळचं बालाजी मंदिर. थोड्या वेळानं बघूया आपण बालाजी मंदिर काय आहे. बहिणीकडे आला थोडा देवाकडे पण जायला पाहिजे की नाही. बऱ्याच वर्षाने भेटतो एक तर थोडंसं देवाधर्माचं पण केलंच पाहिजे. चला भेटूया थोड्या वेळाने. आणि जिथे घेऊन चालली होती सुरुची मला, ते ठिकाण एक असं आहे की जिथे खूप मंदिर आहेत एका लाईनमध्ये. नवी मुंबईच तेवढं क्लीन या ॲज कम्पेअर्ड टू मुंबई. ॲज कम्पेअर्ड टू मुंबई नवी मुंबईच क्लीन आहे. आणि आम्ही फायनली पोचलो बालाजी मंदिराला, जे हे आहे व्यंकटेशय्या मंदिर. खरं तर ह्या मंदिर आतून खूप भव्य दिव्य आहे. अनफॉर्च्युनेटली मला तुम्हाला आतला व्ह्यू दाखवता येणार नाही, कारण थोडंसं मंदिर आहे त्याचं पावित्र्यही जपलं पाहिजे आपण. तर ह्या मंदिरामध्ये येण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला चप्पल ह्या समोरच रस्त्याच्या पलीकडे हे असं चप्पल स्टँड आहे जिथे चप्पल काढावे लागतात. हे जे मागचं मंदिर आहे हे भलं मोठं मंदिर आहे. आणि या मंदिरामध्ये आत्ताच आम्ही जाऊन आलो आहे. हे तर बाकी साऊथ इंडियनच दिसते. आणि आता इथून चाललो आहे पुढच्या स्वारीला. आता कुठं जायचं आहे गुड्डू? शंकराचं मंदिर आहे, शंकराचं मंदिर. कृष्णाचं मंदिर आहे. मी नक्की मुंबईत आलो आहे का देवधर्म करायला आलो आहे? चला आता आपण पुढच्या मंदिरात जाऊया शंकराच्या मंदिरात जातो सांगितलं मी, पण शेवटी त्याच्यानंतर मला काही व्हिडिओ काढता नाही आला, कारण तिथे सुद्धा व्हिडिओ काढण्यासाठी बंदी होती. आणि तुम्ही जे बघताय हे आहे नवी मुंबईमधलं नेरूळचं प्रशांत कॉर्नर दुकान. अरे बापरे, एवढे आयटम होते, खतरनाक आयटम होते. मग शेवटी बरंचसं तिथे खाण्याचं शॉपिंग केल्यानंतर थोडीशी तलफ लागली आम्हाला ज्यूसची. आणि आम्ही तिथे मोसंबी आणि पायनॅपल ज्यूसच दिसत आहेत खरं तर, म्हणून तेच मागवले बिना साखरेचा. आता फायनली जाण्याची वेळ आलेली आहे आणि टाटा करायची वेळ आली आहे. आणि मी निघालो माझ्या परतीच्या प्रवासाला. नेरूळ टू पनवेल, पनवेल टू पुणे, माझी कर्मभूमी. खरं तर वैशिष्ट्य म्हणजे नवी मुंबईच्या सगळ्या रेल्वे स्टेशनचं आहे. मी एक वैशिष्ट्य पाहिलं की इथे ना रेल्वे स्टेशन असे एकदम ग्रँड आहेत. एवढे मोठे मोठे रेल्वे स्टेशन आहेत, अरे बापरे. म्हणजे आपण तो दिन बन गया भाई एवढे मोठे मोठे रेल्वे स्टेशन बघून. हां, मी मुंबईचे रेल्वे स्टेशन पाहिलेत पण ते एवढे मोठे नाही आहेत, पण इथे ना असे एकदम ग्रँड रेल्वे स्टेशन आहेत. म्हणजे जे अंतर आहे ना दोन रेल्वे, एका प्लॅटफॉर्मचं जे रुंदी असते ती रुंदी इकडे भाईसाहेब काहीतरी भलतीच आहे. आणि ही आपली फायनली माझी पुण्याला मला नेणारी माझी ट्रेन आलेली आहे. मला त्या दिवशी त्यावेळेला सुद्धा उशीर झाला, म्हणून शेवटी ही शेवटची ट्रेन मला होती, जी आहे दादर हुबळी एक्सप्रेस. त्या दादर हुबळी एक्सप्रेसने मी चाललो होतो. आणि जसं बघताय तुम्ही, अपना तो सब रँडम रहता है, कभी भी केव्हा पण कधी पण. त्याच्यामुळे काही आपलं रिझर्वेशनवर नसतं, त्याच्यामुळे आपल्याला जनरल डब्यामध्येच बसावं लागलं. आत घुसलो तर बघितलं सगळ्यांनी आडवे तिडवे झाले होते, काही लोक कसेही बसले होते, गर्दी करून बसले होते. मग शेवटी ठरवलं की दरवाजाचे इथे दरवाजा बंद करून तिथे उभं राहायचं. आता काय करणार, गर्दी तर आहे, सर्वसामान्य तर मी आहे आणि सर्वसामान्यांच्या डब्यामध्ये जातो आहे, तर थोडंसं तर सहन करने को मांगता ना मेरे बच्ची. त्याच्यामुळे ठीक आहे, विचार करू होतो. आजचा दिवस एकदम टीडियस गेला, खूप पाऊस पडत होता आणि त्या पावसातून मी खरं तर जाऊन आलो होतो. आणि फायनली आपण पोचलो आहोत दी ग्रेट लोणावळा स्टेशनला. अरे वा वा वा, म्हणजे माझं फेवरेट स्टेशन आहे रेल्वे स्टेशन, कारण 3 पदरी रेल्वे स्टेशन आहे हे. खूप सुंदर आहे आणि पावसाळ्यात आणि थंडीत तर इथे मज्जाच येते रे भैया, एकदम भारी मज्जा येते. फायनली पोचलो आता लोणावळ्यामध्ये. आज बराच प्रवास झाला आहे, उलटा प्रवास झाला जाताना, पण येताना मस्त झाला, पटकन आलो. बघूया तर इथे तर पोचलो. आता शेवटची ट्रेन आहे 11:15ची.
12:15च्या ट्रेनला आता थांबायचं आहे. 12:15ची ट्रेन म्हणजे आत्ता वाजलेले आहेत 11:15. अजून अर्धा तास थांबायचं आहे याच्यामध्ये. बेडकांचा आवाज येतो आणि तेच आता ऐकत बघायचं आहे अर्धा. ठीक आहे, आता काय अशा प्रकारे आपली फेवरेट लोकल आलेली आहे फ्रॉम पुणे टू लोणावळा. आणि ही खरं तर शेवटची लोकल असते लोणावळ्यापासून, जी 11:15ला असते. आणि हा जो प्रवास असतो एकतर ह्या शेवटच्या लोकलला गर्दी फारच कमी असते, कमी म्हणजे कमी. आत्ता आपण उतरलेलो आहोत जवळच्या रेल्वे स्टेशनला, जे की आहे चिंचवड. चिंचवड खरं तर माझ्यासाठी फार लवकर जाता येतं ॲज कम्पेअर्ड टू आकुर्डी रेल्वे स्टेशन. कारण आकुर्डी रेल्वे स्टेशनला जाताना बरीच वळणं आहेत आणि एवढ्या रात्रीसुद्धा माझे वडील, माझे पप्पा मला घ्यायला आलेले आहेत तिथे. खरं तर सॉरी पप्पांना, एवढ्या रात्री मी 1:30 वाजता तिथे पोचलो होतो आणि एवढ्या रात्री भर पावसात ते मला घ्यायला आले होते. खरंच खूप थँक्यू. अशा प्रकारे हा व्लॉगही संपलेला आहे आणि हा प्रवाससुद्धा एका वेगळ्या पद्धतीचा संपलेला आहे. तर हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत आपला नेहमीचा डायलॉग, करा कष्ट आणि व्हा श्रेष्ठ. बाय. जय महाराष्ट्र, जय श्रीराम.